नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपण पाठीमागे मानसिक आरोग्य जे आहे या घटकावर आपण व्हिडिओ लेक्चर सुरुवात केलेली आहे. त्यापैकी हे तिसरं लेक्चर आहे आता. आणि या तिसऱ्या लेक्चरमध्ये संरक्षण यंत्रणा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायचं, ज्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणू. आता महत्वाची गोष्ट पहा, लक्ष द्या. आपल्या वर्तनातील चुका व दोष न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी विविध युक्त्या व पद्धती योजतो त्यांना संरक्षण यंत्रणा म्हणतात. आता संरक्षण यंत्रणा जो आहे तो विद्यार्थी करत असो, स्वतःचं संरक्षण करायचंय. आता विद्यार्थ्याचं संरक्षण कसं करणार आपण, तर त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत महत्वाच्या, लक्ष द्या. विद्यार्थ्याने जर का होमवर्क नाही केला, विद्यार्थ्याने त्याचं काम जे काही शिक्षकाने सांगितलं ते जर का नाही केलं, तर कुठल्या अशा गोष्टी तो समोर करतो जेणेकरून तो वाचू शकतो. जसं की समजा वडिलांनी मला काम सांगितलं, आईने मला काम सांगितलं, आई आजारी होती, वडील आजारी होते, किंवा मी स्वतःच आजारी होतो, गावी गेलो होतो, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण संरक्षण यंत्रणा म्हणू. तर ह्या संरक्षण यंत्रणा अतिशय फनी आहेत का, जे विद्यार्थी त्यांच्या जीवन काळामध्ये सतत सांगत चालत असतात की आमचा जो काही होमवर्क आहे तो होमवर्कची वही मी लिहिली होती, सगळं झालं होतं, परंतु घरीच विसरली, किंवा बहिणीने राग आला म्हणून फाडून टाकली, किंवा भावाने काय केलं, ती वही जी आहे ती कुठेतरी फेकून दिली. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते विद्यार्थी सांगत चालत असतात. त्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. स्वतःचा दोष जे आहे किंवा चुका ज्या आहेत त्या चुका न सांगता, न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचे काय करतो ते समर्थन करतो. मी हे जे केलं ते बरोबरच केलं, आणि बरोबर करण्यासाठी विविध युक्त्या व पद्धती ज्या आहेत त्या सुद्धा योजतो. आणि त्यानंतर संरक्षण यंत्रणा ज्या आहेत त्या संरक्षण यंत्रणा उदयास आहे. महत्वाची गोष्ट काय आहे, ते विविध युक्त्या योजतात. युक्त्या म्हणजे काय रे, काही गोष्टी ज्या आहेत त्या योजना आखतात की आपण काय सांगायचं. आता शाळेमध्ये काय सांगितलं तेच आपल्याला क्लासमध्ये सांगायचं, तेच आपल्याला घरी पण सांगायचं. म्हणजे या पद्धतीने सगळे जर का समजा ह्यांची जर का काय म्हणतो त्याला आपण रिव्हेरिफिकेशन झालं, तर तिथं आपण व्यवस्थित जे आहे ते स्वतःला सादर करण्यात यावं, असं या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आपल्या भोवती संरक्षण यंत्रणाच्या माध्यमातून एक प्रकारची तटबंदी आपण तयार करतो. संरक्षण योजनेच्या मार्फत काय करतो आपण, तटबंदी योजना करतो आणि स्वचा बचाव करतो. कुणाचा बचाव करायचा आहे, स्वचा, म्हणजे स्वतःचा बचाव करायचा आहे. आपली प्रतिष्ठा कशी वाढेल हे दाखवण्याचा आपला प्रयत्न असतो. म्हणजे आपली प्रतिष्ठा वाढली पाहिजे. आपण असं तर आहे की समजा आपण अभ्यास तर केला नाही, आपण ढत आहोत, परंतु आपण ढ नाही, त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या की मला हे काम होतं म्हणून मी अभ्यास केला नाही. म्हणजे अभ्यासापेक्षा काहीतरी 10 पटीने चांगलं काम, जे की समजा अभ्यासापेक्षा चांगलं असू शकतं. तर त्या गोष्टी जर का समोर केल्या तर अभ्यास जो आहे तो समजा निग्लिजिबल आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं तुला शाळेत यायला कसं काय उशीर झाला सांग, मग त्यावेळेस तो सांगाल की सर रस्त्यामध्ये कोणीतरी पडलेलं होतं, मग त्याला मी मदत करत राहिलो आणि त्या कारणाने मग शाळेला यायला उशीर झाला. म्हणजे आपल्याला असं वाटू लागतं की नाही, शाळेला येता येता हे हा काय करतोय, नागरिकत्व जे आहे त्याचं ते पण जपतो. म्हणजे ह्याच्यामध्ये लोकांच्या प्रती चांगला भाव आहे. म्हणजे हे डिफेन्स मेकॅनिझम झालं. तर असे जे काही डिफेन्स मेकॅनिझम आहेत ते आपण काय करत असतो, पुढं करत असतो. त्याचबरोबर यामुळे मानसिक ताण काही प्रमाणात कमी होऊन परिस्थितीशी समायोजन साधले जाते. जसं की मानसिक ताण आहे, कधी कधी आपण म्हणजे विद्यार्थी थोडक्यात इथं थोडक्यात खोटं बोलतो की जे समजा डिफेन्स मेकॅनिझम करायचे म्हणजे स्वतःला डिफेंड करायचं आहे, म्हणजे तो स्वतः खोटं बोलणार आहे. आणि खोटं बोलत असेल तर त्याच्यातून त्यांचा जो काही प्रमाणामध्ये ताण जो आहे तो जरा कमी होत असतो. आणि कमी जर झाला तर त्या परिस्थितीशी समायोजन सुद्धा होतो. जसं की समजा एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं, का रे बाबा तू का अभ्यास केला नाहीस, सर घरामध्ये आजी वारली होती. मग आजी वारली म्हणल्याच्या नंतर जाऊ दे बाबा, आता सगळं घरामध्ये असं सगळं वातावरण असेल तर अभ्यास कसा होणार. मग हे शिक्षकाने समजून घेतलं, म्हणजे त्याला त्या ताण आला का त्या परिस्थितीचा नाही आला, सांगायचं फक्त आजी वारली होती. आणि त्या कारणाने मग काय होतं, समायोजन होतं त्या गोष्टीचं. आता तशाच पद्धतीच्या कधी कधी काय होतं, काही विद्यार्थी तेच कारण प्रत्येक वेळेस पुढे करत चालतात, आजी वारली होती. मग एखाद्या शिक्षकाला जर का कळालंच की आजी ह्याची दरवर्षीच वारते, बरोबर आहे, सर विचारतात वेर इज युअर होमवर्क, तो काय सांगतोय, सर दादी मर गई. सर म्हणतात दादी तो तरी पिछले साल भी मर गई थी. म्हणजे या पद्धतीने या सगळ्या गोष्टी, मग सर ह्याला मारायला सुरुवात करतात. हे डिफेन्स मेकॅनिझम जे आहे ते डिफेन्स मेकॅनिझम आपल्याला इथं पाहायचंय. म्हणजे या पद्धतीने शिक्षक जे आहेत ते शिक्षक तर काम करून घेणारच आहेत त्याच्याकडून, परंतु तो डिफेन्स मेकॅनिझम जर का पुढं करत असेल तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शिक्षक सुद्धा करतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. शासनाने छडी जी आहे छडी अजिबात वापरायला सांगितली नाही. सीधी बात, सबकी उल्टी गिनती चालो. आता पाहायला सुद्धा डिफेन्स मेकॅनिझमचे काही प्रकार आहेत ते आपण पाहणार आहेत. त्याचेही 10 प्रकार आहेत, ते आपण एक एक करून पाहू. चला लक्ष द्या. सगळ्यात पहिला आहे समर्थन किंवा कृतक समर्थन. आता काय आहे समर्थन किंवा कृतक समर्थन म्हणजे काय,
एखादी कृतीत आपली चूक झाली असता ती मान्य न करता इतरांना खऱ्या वाटतील अशा बाबी सांगणे म्हणजे समर्थन. म्हणजे आपली चूक तर झाली हे आपल्याला 100% माहिती आहे, परंतु त्या गोष्टी इतरांना खऱ्या वाटू लागतील अशा काही गोष्टी सांगायच्या आता, आणि त्याने करून मग आपला स्वतःचा बचाव करून घ्यायचा आहे. हे विद्यार्थ्याची एक मानसिकता आहे. जसं की समजा काय सांगितलं, ग्रहपाठ करून आणणारा विद्यार्थी जो आहे किंवा न आणणारा विद्यार्थी जो आहे त्यांनी काय सांगितलं, कारण वडिलांनी आपल्याला घरची इतर कामे सांगितली किंवा कराव्या सांगितली, त्यामुळे आपल्याला जे काय आहे ते अध्ययन करता आलं नाही किंवा ग्रहपाठ करता आला नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर का पुढे केल्या तर मग ह्याला आपण कृतक समर्थन म्हणतो. जर का विद्यार्थी तुमचा काय करत असेल, सांगत असेल की घरच्यांनी कामं सांगितली, आईने कामं सांगितली, वडिलांनी कामं सांगितली किंवा भावाने कामं सांगितली, तर हे कृतक समर्थन झालं त्यांचं. त्याचबरोबर हे जसं की समजा हे विद्यार्थी आहे तो काय म्हणतो, मला शेतामध्ये आई वडिलांनी काम सांगितलं त्या कारणाने मी तिकडच राहिलो आणि अभ्यास काही करता आला नाही, म्हणजे हे झालं त्याचं कृतक समर्थन. त्याच्यानंतर आहे प्रक्षेपण. प्रक्षेपणचा अर्थ काय असतो, दोष आपला असतो, जसं की समजा काय आहे पुढं, दोष आपला असतो पण तो इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ काय आहे, परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही असे सांगतो. जसं की समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याला विचारलं काय रे बाबा तुला मार्क्स कमी पडले, काय नाही आम्ही ज्यांच्याकडे ट्युशन लावली ते आम्हाला शिकवतच नव्हते, शाळेमध्ये गेलो शाळेतले शिक्षक शिकवत नव्हते, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते सांगणं म्हणजे प्रक्षेपण आहे. प्रक्षेपण म्हणजे सरळ दुसऱ्यावर ढकलून देणं, की आम्ही जे आहेत ते आम्ही तर हुशारच आहोत, आम्हाला तर बिलकुल म्हणजे असं काही आमच्यावर कुठल्याही पद्धतीने डाऊट घेण्यासारखे आम्ही नाहीत, परंतु आम्हाला एन्व्हायरमेंटच चांगलं भेटलं नाही, आम्हाला वातावरणच चांगलं भेटलं नाही, आम्ही अभ्यास केलाच असता परंतु शिक्षकच आमचे जे आहेत ते वर्गामध्ये दारू पिऊन म्हणजे या गोष्टीच्या ज्या काय आहेत त्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात, त्याला आपण प्रक्षेपण असं म्हणतो. आता बऱ्याचशा पद्धतीने हे प्रक्षेपण जे आहे ते वापरलं जातं. इतरांच्या माथी मारण्याची गोष्ट जी आहे ती केली जाते, हे तर लक्षात ठेवा. इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो. आपली चूक आहे आपल्याला माहिती, आपण नदी नाल्याने हिंडत चालायचो आणि शिक्षक शिकवत नाहीत असं म्हणायचो, एखादा जरी शिक्षक शिकवतच असतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे. जसं की समजा एखादा शिक्षक आहे तो सांगतो आमच्या शाळेत नुसते येऊन शिक्षक झोपून जायचे वापस, म्हणजे या कारणाने आम्हाला शिकवलंच नाही त्यांनी, नुसते वर्गात येऊन झोपून जायचे, म्हणजे या पद्धतीने आम्ही तर शिकलो असतो परंतु शिक्षकच आम्हाला शिकवत नव्हते, हे झालं प्रक्षेपण. चला त्याच्यानंतर आहे प्रतिपूरण. प्रतिपूरण म्हणजे काय आहे, एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतो. आता पहा लक्षात द्या, जर का समजा एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याला कुठल्या नाईलाजाने त्याला 12वीच्या नंतर नीट सारख्या एक्झामिनेशन मध्ये पाठवलं किंवा JEE सारख्या एक्झामिनेशन मध्ये पाठवलं, त्यात तिथं त्याचा रसच नसतो, तो तिथं नापास होत असेल किंवा त्याला त्या पद्धतीने MBBS ची किंवा JEE मध्ये कुठल्याही IIT ची सीट वगैरे भेटत नसेल तर तो विद्यार्थी जो आहे तो निराश होतो. परंतु त्याला असं वाटतं की नाही माझ्याकडे काही कॅपॅबिलिटीज आहेत, मी जर का समजा हे कोर्सला ऍडमिशन घेतला किंवा या पद्धतीने अभ्यास केला तर मी 100% सक्सेस होणार आहे, हे त्याच्या मनामध्ये असतं. तर त्याला आपण प्रतिपूर्ण म्हणतो. मग तो ते क्षेत्र सोडून दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जातो आणि तिथं स्वतःचं नाव जे आहे रोशन करतो, त्याला काय म्हणायचं आहे, प्रतिपूर्ण म्हणायचं. ही डिफेन्स मेकॅनिझम झाली. आपल्याला स्वतःचा अपमान सहन होईना गेला, आपण ज्या क्षेत्रामध्ये नापास झालो, ज्या क्षेत्रामध्ये अयशस्वी ठरलो, ते क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये उंच भारी घेणं म्हणजे काय आहे, त्याचं नाव प्रतिपूर्ण आहे. उदाहरणार्थ अभ्यासात कच्चा असलेला विद्यार्थी खेळाच्या मैदानात चमकण्याचा प्रयत्न करतो. याचं आपल्याला चांगलं उदाहरण आहे सचिन तेंडुलकर, आपले मास्टर ब्लास्टर ऑफ क्रिकेट ज्याला आपण म्हणतो आपण, म्हणजे हे आहे सचिन तेंडुलकर. 10वी नापास आहेत हे, परंतु 10वीच्या पुस्तकामध्ये ह्यांचा एक धडा आहे, सचिन तेंडुलकर विषयी माहिती आहे आपल्याला. आता म्हणजे हे जे आहेत ते 10वी नापास झालेत, म्हणजे हे त्यांचं काय आहे, त्यांना शैक्षणिक अपयश आहे, परंतु खेळाच्या मैदानामध्ये यांच्यासारखा व्यक्ती कोणी नाही. म्हणजे या पद्धतीने ह्यांनी हे काय केलेलं आहे, प्रतिपूरण केलेलं आहे. त्याचबरोबर जे आहे त्याच्या पुढे आहे दिवा स्वप्न. दिवा स्वप्न म्हणजे काय, जसं की समजा एखादा व्यक्ती असतो, तो व्यक्ती स्वतःच्याच विश्वामध्ये रमलेला असतो की मी हे करेल, मी ते करेल. एखादा विद्यार्थी असतो की मी अभ्यास सोडून मी स्वतःचा काहीतरी पाणीपुरीचा गाडा टाकेल, वडापावचा गाडा टाकेल, त्याच्यावर एवढे लोक येतील, प्रत्येक वडापाव एवढ्या एवढ्या पैशाला, मग एवढे माझ्याकडे पैसे येतील, मग मी त्याच्यातून गाडी घेईन, बंगला घेईन. हे जे काही गोष्टी आहेत त्याला आपण दिवा स्वप्न असं म्हणतो. मग अशा दिवा स्वप्न जे आहेत ते लोक सुद्धा काय करत असतात, स्वतःला डिफेन्स मेकॅनिझम मध्ये सांगत असतात. एखाद्याला सांगितलं का रे बाबा तू अभ्यास नाही केला, गृहपाठ नाही केला तू, बरोबर नाही, शिक्षक विचारतात त्याला, सर मला शिक्षक म्हणजे असं शिक्षण घेण्याची काही गरज नाही, मी मस्त माझा हॉटेल टाकणार आहे, त्या हॉटेलवर मस्त काही डिशेस ठेवणार आहे आणि त्याच्यातून भरपूर पैसा कमवणार आहे, आणि पैसा कमवून घेतल्याच्या नंतर मग काय गरज आहे शिकायची. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिवा स्वप्न झाल्या. म्हणजे मी हे केल्याच्या नंतर ते होईल, ते केल्याच्या नंतर ते होईल. म्हणजे तो एक शेख चिल्ली नावाचा व्यक्ती होता पहा, तो सांगायचा की मी जर का समजा शेत नांगराला घेतलं सुरू केलं तर तो काय करेल, बैल जे आहेत त्या बैल जोडी एक एक कर शेत नांगरत असतील, मी हत्ती घेतो त्यापेक्षा
आणि हत्तीने नांगराला सुरुवात करतो. मग हत्तीने नांगरलं तर कमीत कमी 150 एकर तर रान एका दिवसामध्ये नांगरून निघेल. मग एका दिवसामध्ये नांगरून निघेल तर तिकडून पैसे येतील मला. ते पैसे जर का भरपूर आले तर त्या पैशाने मी हे काम करेन. मग तिथं कुक्कुटपालन टाकन. कुक्कुटपालन टाकलं तर त्यांच्यापासून अंडी किती भेटतील, त्यांच्यापासून त्या मुर्ग्या किती येतील. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यापाशी काय आहे, फक्त दिवा स्वप्न आहेत. दिवसा उघड्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न. आलं लक्षामध्ये. म्हणजे या पद्धतीने आपण त्याला दिवा स्वप्न असं म्हणू. उदाहरणार्थ काय आहे, क्रिकेट क्षेत्रात आपल्याला भारतीय संघात कसोटी सामन्यासाठी निवडले आहे. आपण धावांचा वर्षाव केला आहे. लोक टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत आहेत. अशा प्रकारची दिवा स्वप्न क्रिकेटवीराला दिसू लागते. जसं की समजा एखादा क्रिकेटवीर आहे, त्याला स्वतःच्या शाळेमध्ये त्याला सचिन तेंडुलकर काय वगैरे म्हणत असतील, तर तो स्वतःला सचिन तेंडुलकर समजू लागतो आणि स्वतःच पद्धतीने काय करू लागतो की मी क्रिकेटच्या सामन्यामध्ये T20ला निवडलो किंवा वर्ल्ड कपला निवडलोय आणि त्यावेळेस मी भारतीय संघाकडून खेळतोय आणि सगळे लोक जे आहेत ते माझ्यासाठी टाळ्या वाजवतात. ह्या सगळ्या गोष्टी सांगणं म्हणजे काय आहे, दिवा स्वप्न आहे. लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी दिवा स्वप्न करणं म्हणजे हे डिफेन्स मेकॅनिझम आहे. जसं की समजा हा शेख चिल्ले आहे, जो की काय करत आहे, या पद्धतीने आपल्याला तो सांगत आहे की मी या पद्धतीने काय काय गोष्टी केल्या. हे कार्टून आहेत, पहा चला करू. त्याचबरोबर तादम्याचा अर्थ काय असतो पहा, लक्ष द्या. आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, आपली उणीव लपवण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तीच्या छायेत राहतात. आता जसं की समजा एखादा व्यक्ती जो आहे तो एखादा व्यक्ती काय करतो, स्वतःची प्रतिष्ठा जी आहे ती वाढवण्यासाठी इतर व्यक्तींच्या सोबत राहणं. जसं की समजा एखादा व्यक्ती आहे तो एखाद्या मंत्र्याच्या छायेमध्ये असेल तर आपल्याला असं वाटतं की नाही, मंत्र्यासोबत आहे म्हणजे चांगलंच आहे, बरोबर नाही. म्हणजे या पद्धतीने त्याची प्रतिष्ठा स्वतःची वाढवत होतो, परंतु कोणासोबत राहून, स्वतःच्या गुणाने नाही वाढवत, दुसऱ्यांसोबत राहून तो स्वतःची प्रतिष्ठा वाढवून घेतो. ऍक्च्युली त्यांची तशी प्रसिद्धी वाढलेली नसते किंवा प्रतिष्ठा वाढलेली नसते. उदाहरणार्थ काय आहे, मुलगा आपले दोष लपवण्यासाठी वडिलांचा मोठेपण मिळवतो किंवा मिरवतो. जसं की समजा काय आहे, एखादा विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये सांगतो, सर मला अजिबात मारायचं नाही, मी सरपंचाचा मुलगा आहे, मी आमदाराचा मुलगा आहे, मला जर असं केलं तर तुमची नोकरी जाऊ शकते. म्हणजे ह्या पद्धतीने तो काय करतो, वडिलांच्या गोष्टी सांगत चालतो, जेणेकरून काय होईल, स्वतःची जी काय प्रतिष्ठा आहे ती पण वाढेल असं त्याला वाटतं, परंतु तशी प्रतिष्ठा अजिबात वाढत नसते. जसं की समजा हे आहे हंजी करणं, ह्या मॅडम आहेत आणि हे सगळे जे काही लोक आहेत ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी या सगळ्या गोष्टी झटत आहेत असं आपण पाहू. ऍक्च्युली तसं नाही ते, परंतु स्वतः समजून घ्या की अशा पद्धतीने आहे म्हणून. उदात्तीकरण, आता महत्वाचा भाग आहे उदात्तीकरण म्हणजे काय. आज आपण या व्हिडिओमधलं हे शेवटचा भाग घेऊ आणि त्याच्यानंतर राहिलेले जे आहेत ते पुन्हा नंतर घेऊ. समायोजन साधण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. जसं की काय आहे, उदाहरणार्थ अपत्य नसणारे जोडपे अनाथ आश्रमातून एखाद्या बालक उदात्त घेऊन त्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. जसं की समजा एखाद्याला अपत्य होतच नसेल, मग अपत्य होत नसेल तर मग त्यांनी काय करायचं, उदात्तीकरण दाखवायचं आहे, उदारमनाचं व्हायचं आहे आणि एखाद्या कुठल्या तरी ऑर्फनेज मध्ये जायचंय, म्हणजे एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचंय, तिथलं जे काही अनाथ असलेलं बाळ आहे ते बाळ स्वतः अडॉप्ट करायचं आहे, त्याचं संगोपन करायचं आहे आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे. याला आपण उदात्तीकरण असं म्हणू. म्हणजे जर का समजा एखाद्या व्यक्तीला असं म्हटलं जातं, आता समाज आपला फार भयानक आहे, लक्षात ठेवा. माणसाचा जो काही, समजा आपण माणूसच आहोत सगळे, परंतु ह्या माणसामध्ये फरक आहे. समाज म्हणून जर का ह्यांच्याकडे पाहत असाल तर प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे मत आहे आणि तो व्यक्ती प्रत्येकाबद्दल ते मत जो आहे तो देत असतो. समजा एखाद्या महिलेला जे आहे तर मूल होतच नसेल तर तिला वांजुटीशिवाय बोलत नाहीत. म्हणजे या पद्धतीने त्यांना जर का स्वतःचं डिफेन्स करायचं असेल, डिफेन्स मेकॅनिझम करायचं असेल तर ते काय करू शकतात, एखाद्या आपत्याला जोडप्याला जे आहे ते जोडपे काय करू शकतात, अनाथ आश्रमातून बालक एखादं दत्तक घेऊ शकतात आणि त्याच्यावर ते प्रेमाचा वर्षाव करू शकतात. म्हणजे या पद्धतीने त्यांचा जो काय आहे इनफर्टिलिटी जी आहे ती तिथून नष्टही होणार आहे आणि विद्यार्थी म्हणजे समजा जो काही मुलगा घेणार आहे त्यालाही प्रेम भेटणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एक लक्षात येते की उदात्तीकरण जे आहे ते फार महत्वाची गोष्ट आहे आणि ही आपली जपली पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हो, इथंच आपण आजचे जे काही व्हिडिओ लेक्चरमध्ये हा शेवटचा भाग पाहतोय. राहिलेले जे काय आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.